नुकतेच इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील मांडवकडा येथे राहणाऱ्या बंडू जयराम ढामसे यांच्या झापावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करत पंजाने भिंत पाडून खुटीला बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला। यात तब्बल 9 शेळ्या ठार केल्या। त्यातील 2 शेळ्यांना त्यांनी शेजारील जंगलात नेले। यात ढामसे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील मांडवकडा येथे राहणारे बंडू जयराम ढामसे यांच्या झापावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करीत चक्क भिंत पाडून पडवीत घुसला व तिथे खुटीला बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करीत तब्बल 9 शेळ्या ठार केल्या। त्यातील 2 शेळ्या बिबट्याने पडवीतून बाहेर नेत खालच्या बाजूस असलेल्या जंगलातील झाडीत नेले। 9 शेळ्या ठार झाल्याने ढामसे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बिबट्याच्या हल्ल्याची बातमी वन विभागास कळताच वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरादिस यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे व वनरक्षक बागुल मेजर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन झडे, पोलीस पाटील सीताराम कचरे, गणपत कचरे, नामदेव साबळे, वनमजूर पेढेकर तसेच मांडवकडा येथील झापवस्तीचे नागरिक उपस्थित होते। SN न्यूज साठी शहाबाज शेख। इथनं असा आला, इथनं भिंतीला अगोदर पंजे ओरखडले त्यांनी, पंजे ओरखडून नंतरला इथे भिंतीची विटा काढल्या, विटा काढून ओरमडून तिथे घुसताना आला म्हणून तो पत्त्याला वरती दाब देऊन खालून आणि मग मध्ये त्याने घुसताना परत निघताना एक केस तो थोडी त्याची बारीक छोटे केस त्याची लटकलेले तिथे।